27 मार्च 2026 को पंतप्रधान नरेंद्र मोदी ने राज्य के सभी मुख्यमंत्री से ऑनलाइन चर्चा कर उन्हें आह्वान किया कि ईरान इजराइल का युद्ध सबसे टीम इंडिया बनकर मुकाबला करना है। इस पृष्ठभूमि पर शिवसेना उबाटा गुट सांसद संजय राउत ने मुंबई में मीडिया से बातचीत की और मोदी की टीम इंडिया बनाया और तंजे कसते हुए कहा कि टीम इंडिया यह पंतप्रधान का केवल एक नाटक है। आगे राउत ने राज्य स्तरीय संकट में विरोध पक्ष को विश्वास न लेने का गंभीर आरोप मोदी सरकार पर लगाया है। सुनिए गौर से आगे क्या विस्तृत बयान है संसद संजय राउत इनका। आता या टीम इंडिया मध्ये नक्की कोण आहे? टीम इंडिया हा एक राष्ट्रीय विचार आहे आणि आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार कधी करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधली टीम त्यांच्याकडे नाहीये। हम दो हमारे दो ही त्यांची टीम। ऑल पार्टी मीटिंग म्हणजे सर्व पक्षीय बैठकीलाही जे पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत, ऑल पार्टी मीटिंग सर्व पक्षीय बैठक इतक्या गंभीर प्रश्नावर ते टीम इंडियाच्या गोष्टी करतात। संकट काळामध्ये जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा मतभेद विसरून, राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात आणि यायलाच पाहिजे। आणि देशातल्या समस्त विरोधी पक्षांनी सरकारला आश्वस्त केलेलं आहे की या संकटामध्ये आम्ही सरकारबरोबर आहोत। पण सरकारनं टीम इंडिया वगैरे ढोंग करू नयेत, हे ढोंग आहे। अनेक राष्ट्रीय प्रश्नावर, संकटावर मोदींनी विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही। खरं म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगात आणि त्याचा परिणाम जो देशावर होऊ घातला आहे त्याच्यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्या चर्चेला प्रधानमंत्र्याने उत्तर देणं हे टीम इंडियाच्या नेत्याचं लक्षण होतं। पण दुर्दैवाने तसं झालं नाही। तरीही प्रधानमंत्री मोदी टीम इंडिया संदर्भात गंभीर असतील तर नक्कीच या संकट काळामध्ये देशातला विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने आहे अशा प्रकारची भूमिका सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाने घेतलेलीच आहे।